बिल्कुल यहाँ पर ये रॉयल कार झोन है। तर स्फोटासाठी वापरण्यात आलेली कार नेमकी कोणाची आहे, ही कार नेमकी कुणी कोणाला विकली आणि या कारचा सध्याचा मालक नेमका कोण आहे आपण जाणून घेऊया। बॉम्बस्फोटासाठी i20 ही कार वापरण्यात आली होती। हुंडाई कंपनीची ही i20 कार आहे। दिल्लीमधला मोहम्मद सलमान हा कारचा मूळ मालक आहे। सलमानने आपली कार ओखला भागामधल्या नदीम याला विकली होती। नदीमने i20 कार रॉयल कार झोन जे आता आपण पाहिलं या डीलरला विकली। त्यानंतर पुलवामाच्या तारिकनं याच रॉयल कार झोन मधून i20 कार विकत घेतली। तारिक हा मूळचा पुलवामाचा आहे, पण तो फरीदाबाद या ठिकाणी राहतो। फरीदाबादमध्ये 2900 किलो स्फोटकं सापडलेला डॉक्टर मुझम्मिल शकील हा देखील पुलवामाचाच आहे। मुझम्मिल शकीलच्या अटकेच्या नंतर तारिकनं घाबरून आत्मघाती हल्ला केला असा संशय सध्या बळावलाय। तर दिल्ली पोलिसांनी